10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Let's play. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। मितेश अपने बॉलिंग पाम पर तैयार है। टप्पा थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था, गेंद को खेल दिया स्टक कवर की तरफ। मितेश भाग रहे गेंद के पीछे। एक रन लेने का मौका इस सिंगल के साथ बल्लेबाज कल्पेश का खाता खुला। मनोज और कल्पेश प्रारंभिक बल्लेबाज। पहले मैच में कल्पेश ने अर्धशतक गढ़ा था, दूसरे मुकाबले में मनोज ने धुआंधार बल्लेबाजी की थी और सबका दिल जीत लिया था। बस कुंदन घरत का स्पेल कमाल का रहा है, जबरदस्त गेंदबाजी रही है। और मितेश ने पहले ओवर में पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था। टप्पा खाते उछाल था, ऑन साइड पर मिड विकेट पर खेलना चाह रहे थे, टाइमिंग प्रॉपर नहीं। एक रन मुकम्मल किया, दूसरे के लिए पलट गए हैं। विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज कल्पेश और मनोज। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है 3 पर। मनोज और मार्क प्रोलिंग पर इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण किया जा रहा है। हार्दिक किनी हमारे स्कोरर इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं। सिद्धू और उसके साथ राहुल। चिक चिक चिक। स्कोर 5 रन बगैर किसी नुकसान के। कल्पेश 1 पर खेल रहे, मनोज 3 पर बल्लेबाजी कर रहे हैं। मितेश का ये ओवर कारगर साबित होता हुआ, क्या जबरदस्त गेंदबाजी रही है। 4 ओवर का मुकाबला और सदबी गेंदबाजी मितेश द्वारा। बल्लेबाज मनोज के लिए थर्ड मैन पॉइंट कवर, एक्स्ट्रा कवर, लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन। मिड विकेट पर खिलाड़ी तैनात है, सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। ओह जबरदस्त स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग। गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर, डाउन द ग्राउंड छक्का मनोज के बल्ले से। शॉट देखिए, टाइमिंग देखिए, कहां सिंगल लेने वाले। क्रीज के कोने का इस्तेमाल किया गया था। टप्पा थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था, गेंद बाहर की तरफ जा रही थी, जल्दी भाप लिया, पढ़ लिया और जल लिया। गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। मनोज का इस पारी का पहला छक्का। स्कोर 12 रन बगैर किसी नुकसान के। कल्पेश 2 पर खेल रहे हैं। पहले ओवर का खेल समाप्त। आखिरी गेंद पर शानदार छक्का बल्लेबाज कल्पेश के मनोज का। कल्पेश को अच्छा साथ देते हुए और पहले विकेट के लिए हमेशा दोनों का प्रदर्शन बहुत ही बढ़िया रहा है। आफ्टर कंप्लीशन ऑफ 1 ओवर, now score 12 for none. गेंदबाजी में परिवर्तन, नील को बुलाया गया गेंदबाजी करने के लिए। अच्छी गेंद थी, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे और थर्ड मैन पर खराब फील्डिंग। 1 रन लेने का मौका, लेग बाय का इशारा पर नहीं किया है। रबर बॉल का टूर्नामेंट और फनी मोमेंट ना हो तो मज़ा नहीं आता, तो बहुत सारे फनी मोमेंट आते हैं और कुछ खिलाड़ी फिसलते हैं, जजमेंट अच्छा नहीं होता है, हाथ में गेंद आती है, फिसल जाती है, बहुत सारी चीज़ें देखने का मौका मिलता है। स्कोर 13 रन बगैर किसी नुकसान के। नील का ये ओवर है। बहुत अच्छी फील्डिंग अपने वडोदरा में। इतवार का दिन है, दर्शक काफी संख्या में मौजूद है। अद्भुत फील्डिंग के लिए तालियां बजा रहे हैं। ये देखिए क्या हुआ था मैदान के अंदर।
क्रीज के कोने का इस्तेमाल, लो फुल टॉस गेम और एक हाथ से कैच लपकने का प्रयास। ये कमिटमेंट है, ये समर्पण है, एक्सीलेंट फील्डिंग। इससे कॉन्फिडेंस बढ़ेगा गेंदबाज का। ब्रॉकन में गेंदबाजी करने की कोशिश। वाह वाह भाई वाह, क्या फील्डिंग कर रहे हैं आप। उसको 13 रन बगैर किसी नुकसान के दूसरा ओवर प्रगति पर। फुल टॉस, मनोज को फुल टॉस देंगे तो वो बॉस बनते हैं। गेंद बाउंड्री लाइन के बाद 6 रन। काउ कॉर्नर पर कोई खिलाड़ी नहीं है। विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी करना पसंद करते हैं खिलाड़ी। ये शॉट देखिए, और कहां सिंगल लेने वाले हैं। ये तो बिल्कुल 6 रन, 6 की परिभाषा बोलते हैं। वंडरफुल बैटिंग बाय मनोज। ये फुल टॉस है, कमाल की बल्लेबाजी। ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। मनोज क्या मारा है, क्या मारा है। व्हाट अ शॉट, क्रैकिंग स्ट्रोक, डिशाइन गेंद, फुल टॉस, लेग स्टंप के ऊपर थोड़ा सा एक कदम आगे लेके आए, पोजीशन में आके गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। धुआंधार बल्लेबाजी मनोज द्वारा, 3 छक्के जड़ चुके हैं। स्कोर 25 बगैर किसी नुकसान के। विट्ठल रखमाई विट्ठलवाड़ी पहले बल्लेबाजी करते हुए 25 पर नन। छोटी गेंद हुक किया और 6 रन को बुक किया। ये तीसरा छक्का। सुपर बैटिंग, मनोज ऑन फायर। ये देखिए टप्पा खाते उछाल मिला था, गेंद थोड़ी सी लेग स्टंप के ऊपर थी, थोड़ा ऑफ स्टंप के बाहर है बल्लेबाज और गेंद को फाइंडिंग बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया मनोज ने। 27 पर पहुंच चुके, 7 गेंदों का सामना किया। नील तैयार है गेंदबाजी करने के लिए। इस बार भी अच्छा स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग, बुलेट शॉट। लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद था, उनके पास कोई मौका नहीं है। ये शॉट देखिए, शॉट ऑफ द मैच। ब्रोकल में गेंदबाजी करने की कोशिश, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, वो पिक्चर भी में नहीं है। 1 बाउंस गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए। कल्पेश 2 पर खेल रहे हैं, बहुत महत्वपूर्ण पारी। 2 ओवर का खेल 35 रन स्कोरबोर्ड पर। विट्ठल रखमाई विट्ठलवाड़ी 35 रन स्कोरबोर्ड पर। बेहतरीन बल्लेबाजी मनोज द्वारा। पहले मैच में संघर्ष किया, गेंद बल्ले के ऊपर नहीं आ रही थी, दबाव बन रहा था। कल्पेश ने एफर्टलेस बल्लेबाजी की, मक्खन बल्लेबाजी की। दूसरे मुकाबले में जब कल्पेश का विकेट गिरा तब जाकर बहुत अच्छा प्रदर्शन मनोज ने किया। इस मुकाबले में कल्पेश पूरी तरह से शांत है। स्कोर 35 रन स्कोरबोर्ड पर है। मनोज अशांत है, कॉम्बॉक्स में प्रशांत है। और हमारे कॉम्बॉक्स के राइट साइड पर ओबामा, हमारे दोस्त तन्मय हैं। नील 1 ओवर 22 रन, कोई सफलता नहीं है। कल्पेश 2 और मनोज 31। क्रिकेट का खेल टीम वर्क होता है, मतलब किसी एक खिलाड़ी के ऊपर निर्भर है कि आप क्रिकेट नहीं खेल सकते। और अगर आप टीम वर्क करेंगे तभी जाकर आप चैंपियन बन सकते हैं। एक खिलाड़ी आपको विनर बनाएगा और पूरी टीम मिलजुल कर अगर काम करेगी तो आप चैंपियन बन सकते हैं। आप चैंपियन बनने के लिए खेल रहे हैं। एसपी ट्रॉफी आपको जीतनी है। बढ़ गए दर्शक, बढ़ गई दिलचस्पी काफी, और कौन जीतेगा ये एसपी ट्रॉफी। स्कोर 35 पर नन। गति परिवर्तन किया गया था, रन लेना चाह रहे 9 सेकंड पर। क्या कल्पेश रन आउट हो जाएंगे? बिल्कुल, व्हाइट बॉल का इशारा अंपायर द्वारा और बल्लेबाज आउट। क्या वो मनोज का शिकार करना चाह रहे? मनोज का शिकार करना चाह रहे हैं और इसीलिए टीवी अंपायर नितेश कदम को थोड़ा बिजी रखा गया है।
हवाई यात्रा पर भेजने की कोशिश, बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, बेहतरीन टाइमिंग 6 रन। तीसरा प्रगति पर है, गेंद को खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ, बल्ले का मुख जल्दी बंद हो गया। एक्स्ट्रा कवर की तरफ बाउंड्री पर खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए। विकेट की अच्छी दौड़ लगाते दोनों बल्लेबाज। स्कोर 43, 1 विकेट के नुकसान पर। ओवर तीसरा प्रगति पर है। इसी रफ्तार के साथ आप अगर चलते रहे तो आपका जो स्कोर है बहुत अच्छा बन जाएगा। 72, 16 के अवसर से 70 रन बन सकते हैं। रोशन का ये ओवर है और इस वक्त बढ़िया खेल, बहुत अच्छी गेंदबाजी भी हो रही है। विट्ठल रखमाई विट्ठलवाड़ी 43, 1 विकेट के नुकसान पर। जोरदार अपील, फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आना चाह रहे, मना किया गया। मनोज और दीपेश। 44, 1 विकेट के नुकसान पर। इस वक्त इंपॉर्टेंट मुकाबला, हल्की सी बूंदाबांदी भी हो रही है। राउंड विकेट गेंदबाजी, कड़क शॉट, कड़क बेधड़क, जियादाए धड़क, कड़कड़ी षटकार। के बाहर भेज दिया। दर्शनीय स्ट्रोक, एक्सीलेंट बैटिंग। दीपेश प्लेइंग ऑन 6, मनोज प्लेइंग ऑन 39, स्कोर 50 for 1। ओ, डायरेक्ट हिट करने की कोशिश, वाइड बॉल का इशारा। तो विट्ठलवाड़ी के खेमे में प्रफुल्लित प्रसन्न माहौल है। 50 का आंकड़ा पार किया, आपके पास 7 गेंदे। अगर यहाँ 4 छक्के आप जड़ते तो आपकी गाड़ी पटरी पर आएगी। अगर नहीं जड़ते तो परेशानी हो सकती है, क्योंकि इस प्रतियोगिता में जयप्रकाश इडबन ने बहुत ही अच्छा प्रदर्शन किया। स्कोर 52 रन, 1 विकेट के नुकसान पर। फुल टॉस, ओ माय गॉड, कहां गेंद चली गई। गेंद जानी चाहिए थी स्क्वायरली की तरफ, गेंद चली गई है थर्ड मैन की तरफ। क्या हो रहा है, क्या हो रहा है। प्रोलिंक पर आप ये प्रतियोगिता देख रहे हैं, लाइव टेलीकास्ट भी बहुत बढ़िया। स्कोर 58, 1 विकेट के नुकसान पर। विट्ठल रखमाई व विट्ठलवाड़ी। रोशन 3 ओवर का खेल समाप्त, 58, 1 विकेट के नुकसान पर। 58 for 1। एट पमान, निर्णायक ओवर का खेल और गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। सनी को थोड़ा लेट लेके आए, पिछले मैच में बहुत अच्छा प्रदर्शन किया था सनी ने। कल 8:45 पर टॉस किया जाएगा, 9 बजे टूर्नामेंट शुरू होने वाला है। सनी गेंदबाजी कर रहे हैं, सामने बल्लेबाज दीपेश। ऑन साइड पर लॉन्ग ऑन, मिड विकेट, स्क्वायर लेग पर खिलाड़ी, एक फाइन लेग पर खिलाड़ी, फैली हुई फील्ड, थर्ड मैन पॉइंट, एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ। ऑफ साइड पर भी आप देखें तो सारे खिलाड़ी बाउंड्री लाइन पर हैं। 58, 1 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर गेंद को खेलना चाह रहे थे, फिलहाल गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है। विकेट कीपर बहुत खुश, सनी ऑन मनी। सनी ने कहा भाई बहुत अच्छा स्टार्ट आपने किया है, और पिछले मैच में इन्होंने असरदार गेंदबाजी की थी, अपने किरदार को सही तरीके से निभाया था। ऑन साइड पर पुल किया और दर्शक दीर्घा में गोल किया। दीपेश का शानदार छक्का, ब्यूटीफुल बैटिंग बाय दीपेश। लुक एट द शॉट, जल्दी भाप लिया था, शॉर्ट टर्म पुल किया, स्क्वायर लेग बाउंड्री रन के बाहर। इस बार फाइन लेग पर खिलाड़ी तैनात है, बढ़िया फील्डिंग, 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर में बढ़ोतरी।
फिर भी मैं कहूंगा कि अगर 3 गेंदों का खेल हुआ है, सनी ने इस मुकाबले में 7 रन खर्च किए हैं, तो अच्छा ओवर है ये। इस मुकाबले में जयप्रकाश एडवन के लिए सनी ने बहुत अच्छी गेंदबाजी की। स्कोर 65, 1 विकेट के नुकसान पर 3 गेंदों का खेलाना बाकी। अच्छा मुकाबला, बहुत ही अच्छा मुकाबला ये। स्ट्राइक रन पर बल्लेबाज मनोज 45 पर खेल रहे हैं, अर्धशतक के बहुत करीब। टूर्नामेंट में कितने अर्धशतक, आज भी धुआंधार बल्लेबाजी रही है। कल्पेश ने जो 51 रन बनाए थे, 17 अर्धशतक टूर्नामेंट में आए हैं। और ये गेंद बाउंड्री लाइन की तरफ, वन बॉल बाउंड्री लाइन के बाद 4 रन। बजेगी सिट्टी, बजेगी ताली, दर्शक नहीं होंगे बोर। बजेगी सिट्टी, बजेगी ताली, दर्शक नहीं होंगे बोर। और मनोज के बल्ले से ये लगा 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 शानदार 4। ब्यूटीफुल बैटिंग बाय मनोज, इज प्लेइंग ऑन 49। हवा में गेंद है, मिस चांस स्ट्रोक है, गेंद के नीचे खिलाड़ी का ये कैच होगा। बल्लेबाज बच गए हैं। और मनोज, आप है खासम खास, याद रखेगा इतिहास, आपके पूरे में 50। अर्धशतक पूरा हुआ, अर्धशतक पूरा हुआ, 50। शानदार बल्लेबाजी, ग्रेट बैटिंग बाय मनोज, मनोज पाटिल। 71 पर 1 खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ, गेंद आई है स्ट्राइक कवर की तरफ। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, जब तक ये गेंद को फील करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल के। विकेट की भी अच्छी दौड़ लगाते दोनों बैटर, और 2 रनों के साथ आंकड़े बदलते हुए पहली पारी विठल रकमाई विठलवाड़ी टीम की। 4 ओवर में आपने बनाए हैं 73 रन, और यह मुकाबला जीतने के लिए जयप्रकाश एडवन के सामने 74 रनों का लक्ष्य रखा गया है। 74 रनों का टारगेट है। शानदार बल्लेबाजी रही है इस प्रतियोगिता में मनोज द्वारा। एक मैच में वो फ्लॉप रहे, लेकिन 3 मुकाबले की अगर कहानी देखें तो 2 मुकाबले में इनका प्रदर्शन बेमिसाल रहा है। तो ये कहानी जो आने वाले इनिंग की बताने के लिए माइक्रोफोन पर हमारे साथ जुड़ेंगे हमारे काबिल दोस्त प्रमोद शेल्के। अगदीच चांगले क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अनुभवणार आहोत. ऑल इज वेल ही स्पर्धा
जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. रिमझिम पाऊस पडतोय, डेफिनेटली आपण पाहू शकाल. मनोज पाटील मण्याला आपण पाहत आहेत. दोन बॅटर या ठिकाणी जात असताना हार्दिक आणि जल. काय जलने आज बॅटिंग केले, अप्रतिम बॅटिंग करत असताना आपण पाहिलात. खेळपट्टी चेंडूची चाचपणी सध्या केली जाते. आपण पाहतायत सध्या जल फॉर्मामध्ये असलेला खेळाडू हार्दिक एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं करूया आपण सहर्ष सुस्वागतम. आदर्श मोहिते हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून. या मॅचचा आपण आनंद घेत आहेत, आपलं मनपूर्वक धन्यवाद. एक सुद्धा बॉल झालेला नाहीये आणि रन झालेले आहेत त्या 2. पहिलं षटक हे प्रगतीपथावर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉल तयार. रन झालेले आहेत त्या एकंदरीत आपण पाहतायत. हॅलो हॅलो. 15 रन झालेले आहेत. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. षटकाचा खेळ झाला आणि संघाची धावसंख्या 15च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. अप्रतिम बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये मनोज पाटील मानेच्या बॅटमधून ज्या धावा आल्या त्या अप्रतिम पाहायला मिळाल्या. 52 रनची 53 रनची एक झंझावती आणि झुंजार खेळी केली आणि आपल्या संघाला घेऊन गेला 73 धावांपर्यंत. 74 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय.
आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा आले. जलला आता काहीतरी करून दाखवावं लागेल. हार्दिकने आतापर्यंत 2 बॉलमध्ये 4 रन त्याच्या बॅटमधून आले. 4 बॉलमध्ये 9 जलच्या बॅटमधून आलेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या वेळेला 15 वर जाऊन पोहोचले गेले. पहिलं षटक कंप्लीट झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना कुंदन गरत आज कॅन्डीने प्रभावित मारे केलेत. धारदार गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. या वेळेला शॉट ऑफ लेन बॉल ऑन साईडला पुल केलंय आणि सरळ बॉलला गोल केलंय. व्हॉट अ शॉट. दिस इज अ क्लास. छोटा पॅक बडा धमाका. फॅब्युलस बॅटिंग. या खेळाडूकडे एवढं कॅलिबर आहे की कोणत्याही गोलंदाजासमोर मात्र तो नतमस्तक होणार नाही. जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. वय वर्ष 18. कॅन्डी पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. खराब खराब. तर कुंदन घरतचा ज्या पद्धतीने राऊंड द विकेटने आले. कॅन्डी घरतने आज प्रभावित मारे केले. त्याचमुळे मी उल्लेख केला गोलंदाजाचा की गोलंदाज या ठिकाणी जास्तीत जास्त प्रभावित कामगिरी करत नाही आहेत. परंतु कुंदन घरतने जी गोलंदाजी केली आणि त्यामुळे त्याला त्याच्याच कुशल नेतृत्वावर एक मॅन ऑफ द मॅच मिळाली. आपल्या करिअरमधली या स्पर्धेतली स्पर्धा खेळत असताना पहिली मॅन ऑफ द मॅच त्यांनी आवडता खेळाडू भावेश पवार आहे. कारण मी डावखुऱ्याचा गोलंदाज आहे आणि त्यामुळे मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. सुंदर गोलंदाजी. अप्रतिम. चांगला बॉल फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटले. फेकीपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत डायरेक्ट हिट. निशाणा साध्य झाला असता. या वेळेला आपण पाहताय थोडेसे स्लिप होत आहेत मिस्टर अजित आणि ते 3 रन्स कंप्लीट केल्या जातील. ऑलमोस्ट पोहोचले त्या ठिकाणी. थोडासा सावरत असताना स्वतःला आणि रबर बॉल क्रिकेटची हीच ती आवडच मजा असते. इतर वेळेला तुम्ही सांभाळून पावलं टाकतात परंतु क्रिकेटच्या मैदानात आल्यानंतर तुम्हाला मात्र ती पावलं खूप मोठ्या प्रमाणात मात्र उचलावी लागतात. पहा ॲक्शन रिप्ले आपण पाहत आहेत. अगदी खोलवर बॉल होता. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला. 1 रन फार वेगाने आली. दुसऱ्या रनसाठी कल्पेशने बॉलला कलेक्ट केला. फेकी केली. डायरेक्ट हिट झाला असता तर हार्दिकला परतावला लागला असतं. त्यानंतर मात्र अजित या वेळेला पडले आणि रोहित म्हात्रे त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. सुजल त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना बॅकअप केलं. 24 धावा झालेत. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 74 धावांचा पाठलाग करताना 50 रनची आवश्यकता आहे. लो फुल टॉस बॉल. छोटा पॅक बडा धमाका. हार्दिकच्या बॅटमधून हार्दिक पंड्या स्टाईल मध्ये षटकार. काय बॅटिंग सुरू आहे हार्दिकच्या. या खरोखर शॉटचं कौतुक करावं लागेल. आक्रमकता सिद्ध करत असताना या खेळाडूकडे पाहून कोणीच म्हणणार नाही की या खेळाडूने मात्र षटकार मारलाय. क्लासी शॉट होता. 30 रन झालेत. 44 ची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. अजित पुढे सरसावताय. जेल होईल का नाही. सुजल त्या ठिकाणी पुढे सरसावले. इथून मात्र विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. 1 रन मिळेल. हार्दिकच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 31 वर जाऊन पोहोचली गेली. 16 रन खर्च केलेत आतापर्यंत कुंदन घरतने. 5 बॉलचा खेळ झालाय आणि आता विजयासाठी 43 रनची आवश्यकता आहे. येणारे 13 बॉलमध्ये 43 धावा होऊ शकतात. मी करेन आत्मविश्वास. सामना बॅलेन्स आहे. कोणता संघ अंतिम 6 मध्ये जाऊन पोहोचेल ओपन टीम बरोबर त्या संघाला खेळावं लागणार आहे. कॅन्डी आपल्या बॉलिंग मार्कवर येताना डावखुऱ्या हाताने चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय. वा कुंदन वा. काय गोलंदाजी केले. मॅजिकल बॉलिंग करत असताना वेगवेगळं संगीत जसं तो घेऊन येतो ना त्याचप्रमाणे वेगवेगळं बॉल व्हेरिएशन करत असताना पाहायला मिळतोय.
4 दिवसांचा मात्र अनुभव कामास आलाय या वेळेला. आता 2 षटकांच्या समाप्तीनंतर 31 रन झाले. म्हणजे बॉल आणि 43 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 21.50च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने प्रति षटकामागे खेळावा लागेल. बॉल आणि विजयासाठी 43 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉलर तयार या वेळेला. तर मोठे फटके मारावे लागणार आहेत. एसपी बॉयज ट्रॉफी सध्या आपण पाहताय सीझन 6 मध्ये आहोत. गेली 5 पर्व आणि 5 पर्वामध्ये मात्र जेवढा पावसाने धुमाकूळ घातला नाही तेवढा या वर्षामध्ये पावसाने धुमाकूळ घातला. तेवढाच हाफ सेंचुरी 17 ते 18 हाफ सेंचुरी लागल्या गेल्या. विकेट मेडन ओव्हर सध्या तरी आपण पाहिलं तर पाहिली नाही, परंतु विकेट हॅट्रिक खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाल्या. आता इथून व्हाईट बॉल आहे का, पंच वळतायत. येस, व्हाईट +1 मिळतील रन्स 2 आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेले. विजयासाठी आता 41 रनची आवश्यकता आहे. 74 धावांचा पाठलाग करताना मनोज पाटीलने रिव्ह्यू घेतला गेलाय की आम्हाला मान्य नाहीये. आज मनोजजी पाटील यांचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत या व्यासपीठावर. वेलकम आहे. खूप क्रिकेटची ओढ ही नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. शुभमजी पाद्यसाहेब यांच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33. इट्स अ व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. गोलंदाज सज्ज होईल राहुल. विजयासाठी 41 ची आवश्यकता. फलंदाज आहे दर्शन. दर्शनचा हा फटका या वेळेला ऑन साईडला खेळून काढलाय. कल्पेशला बीट केलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी झन्नाटीदार षटकार. दर्शनच्या बॅटमधून कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा सनसनाटी षटकार. 39 रन झालेत. इथून चांगला बॉल डिलिव्हर केलाय. थोडासा बॉल स्किड झाला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना संघाची धावसंख्या 39, लॉस ऑफ 1 विकेट. अतिशय चांगली गोलंदाजी. या बॉलला मात्र जरूर आपण पाहिलं तर लेफ्ट केलं गेलं होतं. बॉल निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मिळेल. सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु 1+1 2 रन्स पुन्हा एकदा मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41 धावा. आता विजयासाठी 33 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. येणारे 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये 33 रन. 10 बॉल 33 रन हे सामन्याचं समीकरण. पुन्हा एकदा बॉल तयार. राहुल राऊंड द विकेटने या बॉल ऑन साईडला. वा, व्हॉट अ शॉट. डोळ्याचं पारणं फेडणारा देखणा षटकार पाहायला मिळतोय. क्या बात आहे हार्दिक. काय हार्दिकने या वेळेला बॅटिंग केली आतापर्यंत. टायमिंगच्या बरोबरीने खेळणारा नो लुक शॉट. पायावरचा बॉल होता. अगदी गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि संघाची धावसंख्या 47. 27 रनची आवश्यकता आहे. 9 बॉल 27 रन. पायावरचा बॉल होता. काय एक्झिक्यूट केलं या बॉलला. अगदी डोंगरावरती मात्र बॉलला यावेळेला पाठवलं आणि आक्रमकता सिद्ध करत असताना हार्दिकचा तो सेल्फ कॉन्फिडन्स अतिशय चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. अप्रतिम. 5 बॉल मध्ये 17 रन त्याच्या बॅटमधून आले. 47 ला 1. 3 बॉलचा खेळ झालाय. 47, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. खूप उंचीवर चेंडू निघून जाईल, मात्र इथे कॅच ड्रॉफ्ट. खराब फिल्डिंग. सूर्यकांतने मात्र चुकी केले.
पहा, रिप्ले पहा, रन्स मिळतील 2. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 49. 25 रनची आवश्यकता. झेल सुटला तो आपण पाहतायत ऑफ्टमच्या खूपच बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ह्या वेळेला ऑन साईडला खूप चांगला तगडा प्रहार आहे. फिल्डर येतील. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 2 रन्स ऍड केल्या जातील. या दुहेरीने 51 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. आता 7 बॉल आहेत आणि 7 बॉल मध्ये 23 रन. 7 बॉल आणि 23 रन. जयप्रकाश येडवण टीमला विजयासाठी 7-23चं समीकरण आहे. काय मॅच यावेळेला पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या साठी पाहायला मिळतोय हा सामना. ही मॅच मात्र कोण जिंकेल कोण हरेल परंतु अप्रतिम. या वेळेला नो बॉल. दॅट्स अ टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच. नो +6. सोने पे सुहागा. तोहफा आया था कबूल किया. 7 रन मिळतील. ओ माय गॉड, या ठिकाणी काय झालंय पहा. संपूर्ण चित्र पलटलं. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा जवळजवळ 16 रनची एकंदरीत गरज असेल. 16 रन 7 बॉल मध्ये 16. सामना होता कुठे आला कुठे. हे आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं. 7 बॉल 16. पैसा वसूल मॅच. राहुल आणि राहुल जेवढा हार्दिक चर्चेत राहिलाय तेवढाच राहुल सुद्धा चर्चेत राहिलाय. हार्दिकची बॅटिंग चर्चेत राहिले आणि गोलंदाजी करताना मात्र या गोलंदाजाने आतापर्यंत काय केलंय. राहुलने मात्र थोडीशी चुकी केली. कमबॅक करेल का. दीपेश मात्रे समजावत असताना, मनोज पाटील समजावत असताना मात्र पुन्हा एकदा नो प्लस फ्री हिट. हार्दिक चान्स घेतील का. राहुल या वेळेला कशा पद्धतीने बॉल हाताळतील याकडे लक्ष असणार आहे. या वेळेला चांगला बॉल डिलिव्हर करत असताना आपण पाहू शकताय टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल यष्ट्यांच्या वरून आणि गोलंदाज चांगला बॉल डिलिव्हर केला. रिव्ह्यू आहे व्हाईट बॉल साठी. अंपायर्स कॉल. अंपायर्स कॉल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. 6 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. 6 बॉल 16 रन. अप्रतिम सामना आपण पाहतायत. जबरदस्त. आज की शाम किसके नाम. जो चांगला खेळेल तो या स्पर्धेमध्ये टिकून राहील आणि ओपन टीम बरोबर 2 हात करताना पाहायला मिळेल. 6 बॉल 16 रन. नीड 16 रन्स फ्रॉम 6 बॉल. व्हॉट अ मॅच. हार्दिक आतापर्यंत चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळालाय. कॉन्फिडन्स लेवल आहे वाढलाय. कल्पेश पाटील 4 रनची ओव्हर या गोलंदाजाने सुद्धा टाकली होती आणि बॅटिंग करत असताना तब्बल 51 रन त्याच्या बॅटमधून सुद्धा आल्या होत्या. अर्धशतक झळकावलं होतं. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दर्शनकडे स्ट्राईक आले. आता दर्शन माइंडसेट काय असेल या फलंदाजाचा. सेट फलंदाजाला या वेळेला स्ट्राईक देईल की स्वतः कॉन्फिडन्स लेवलने चांगली फलंदाजी करेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. 6 बॉल 16 रन. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. इथे फिल्डर येत आहेत मात्र कल्पेश कोणती चुकी करणार नाही. हेच मी उल्लेख केला होता की माइंडसेट काय असेल दर्शनचा. चांगली फलंदाजी करेल की मात्र इथे मात्र आपण पाहिलं तर झेल देऊन कदाचित मॅच प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने झुकवताना तर पाहायला मिळालेलं नाहीये. कारण सिंगल डबल क्रिकेटमधील बेसिक आहे. हार्दिक ज्या लय ने बॅटिंग करतोय परंतु आता सनीला आपण पाहू शकाल स्वतः ॲज अ कॅप्टन नॉक खेळावी लागेल. गोलंदाजी चांगली झाली होती या खेळाडूची परंतु आता कॅप्टन नॉक खेळण्याची जबाबदारी. कारण फक्त कर्णधार असून चालत नाही तर संघाची जबाबदारी सुद्धा तुम्हाला जाणावी लागते. 5 बॉल आणि विजयासाठी 16 रन. चर्चा आणि फक्त या वेडीच्या मैदानात संपूर्ण चर्चा या मॅचची पाहायला मिळते. अटीतटीची लढत रंगतदार स्थितीच्या वळणावर
जात असताना हा सामना पाहायला मिळतोय. अभी नहीं तो कभी नहीं, जयप्रकाश एडवन की विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी, असंच समीकरण रंगलंय आतापर्यंत. 5 बॉल आणि 16 रन. वाह, पैसा वसूल मॅच. अशा प्रकारच्या मॅचेस स्टेडियम मध्ये गेल्यानंतर सुद्धा मात्र फील होणार नाही तुम्हाला. तर या स्पर्धेमध्ये एसपी बॉयज ट्रॉफी मध्ये अशा प्रकारच्या मॅचेस रंगताना पाहायला मिळत आहेत. 5 बॉल 16 रन. कल्पेश पाटील आपल्या बॉलिंग मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळतोय. 5 बॉल 16 रन. 5-16चं समीकरण. कल्पेश पुन्हा एकदा मात्र पावलांमध्ये बिघाड रनअप चुकतोय. सनी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिक जास्तीत जास्त स्ट्राईक घेण्याच्या मूड मध्ये असेल का याकडे लक्ष असेल. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. वा, ओर दी लॉंग ऑफ अश्विन गोपाळ यांच्या स्वागतासाठी सन्मानासाठी. मॅक्झिमम छोटा पॅक बडा धमाका, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. या मॅचची हवा काढून देणारा षटकार. 4 बॉल 10 रन. 4-10चं समीकरण. ॲज अ कॅप्टन रिस्पॉन्सिबिलिटी. कोण म्हणतं की घड्याचा अलाराम आपल्याला जागा करतं. मी तर म्हणेन की घड्याचा अलाराम आपल्याला जागा करत नाही, तर आपल्याला आपली जबाबदारी जागी करते. 4 बॉल आणि 10 रन. रिस्पॉन्सिबिलिटी या वेळेला पाहायला मिळते. क्रिकेट मधला आर. या वेळेला या बॉलला लेफ्ट केला. वाईड बॉल, अंडर प्रेशर बॉलिंग. कल्पेश पाटील पुन्हा एकदा. कभी इधर तो कभी उधर, कभी खुशी तो कभी गम, लेकिन मैदान में जो जीता वही सिकंदर. 4-9. चेसिंग कंपल्सरी आहे. माइंड मध्ये फिट ठेवा. 4 बॉल आणि 9 रनची आवश्यकता. या वेळेला बॉलला मात्र आपण पाहिलं तर सोडून दिले गेलंय. वाईट यॉर्करने बॉलची सांगता झाली. सरळ बॉल मात्र आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली मात्र फलंदाजांनी सांगितलं आम्हाला आता रिव्ह्यू हवाय. चॅलेंज केलंय. या आपण चेक करूया. चॅलेंज केलेला आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. दोन्ही टीमचा रिव्ह्यू आता लॉस्ट झालेला आहे आणि त्यामुळे आता कोणताही शिल्लक राहिलेला नाहीये. फक्त अंपायर कॉल. बरोबर ती मार्किंग केली ना, त्याच्या बरोबर बॉल आतून बॉल जात असताना पाहायला मिळाला. आता बॉल आहेत तुमच्याकडे 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 9. 3 बॉल 9 रन. 3 बॉल 9 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम सामना, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली पैसा वसूल मॅच. तीन बॉल 9 रन. पुन्हा एकदा बॉलर तयार. समोर एक फिल्डर. फुलटॉस बॉल सरळ बॅटचा वापर करताना पाहायला मिळालाय, परंतु मनोजला बीट केलंय. वाह, शानदार स्ट्रोक. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आणि इथे मात्र अंपायर कॉल. बीमर आहे का, कमरेच्या वरती बॉल आहे का, पंचांनी मात्र हा रिव्ह्यू घेतलाय. त्यामुळेच मी म्हणालो होतो की दोन्ही टीमचा रिव्ह्यू समाप्त झालेत. फक्त अंपायर कॉल. तिथे शंका उद्भवली तर पंच कोणत्याही क्षणाला घेऊ शकतील. जर नो बॉल आला तर 2 रनची आवश्यकता. जर नो नसला तर 2 बॉल मध्ये 3. काय अप्रतिम फुलटॉस बॉल होता, परंतु लो फुलटॉस होता की बीमरचा फुलटॉस बॉल होता याकडे लक्ष असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डीप मध्ये बॉल होता
आणि त्यामुळे आता मात्र षटकार फक्त येईल आणि इथून 2 बॉल आणि 3 रनची आवश्यकता. जर सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. काय मॅच या वेळेला रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळते. 2 बॉल आणि 3 रन. सनीने टॅलेंट या वेळेला जरूर दाखवून दिला. आतापर्यंत अनुभव नाहीये, परंतु काय या वेळेला टॅलेंटची गरज असताना ते टॅलेंट स्वीकारलंय. 2 बॉल 3 रन. 2 बॉल 3 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पहिला शॉट स्लिप मिड ऑफला फिल्डर होता, तो तिथून हटवलाय सूर्यकांत आणि तिथून मात्र फिल्डरला फाईन लेगला पाठवलंय. 2 बॉल आणि 3 रन. टाळ्यांचा कडकडाट यायला हवा. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा असतील. 2 बॉल 3 रन. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. कोणत्या संघाचं स्वप्न पूर्ण होईल अंतिम 6 मध्ये जाण्याचं? कोणता संघ मात्र इथेच थांबेल? यावेळेला बॅटची एज घेत पाठीमागे निघून जाईल. सूर्यकांत पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं, हा ना करता करता दुसरी रन्स पूर्ण होईल का? फेकीपर्यंत 2 रन्स कंप्लीट झाले. तिसऱ्या रन साठी पलटलेत. फेकीपर्यंत यावेळेला 3 रन्स कंप्लीट. ओ माय गॉड, जयप्रकाश एडवन टीम 1 बॉल राखून विजयी. ओ माय गॉड, हे सेलिब्रेशन पहा. जयप्रकाश एडवन टीम